आहोत नागपुरात, जिथे आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आहेत। गजानन, आपण पाहतोय फक्त शिवनेरीवरच नाही, राज्यभरात एक वेगळाच उत्साह, एक वेगळंच चैतन्य। नागपुरात काय स्थिती? नक्कीच आम्ही सध्या आहे नागपुरातील महाल परिसरामध्ये आणि नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा उत्साह आणि पहाटेपासून हा उत्साह जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक सुरुवातीला या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शिवआरती झाली आणि त्यानंतर आता ढोल ताशा पथकाचं सादरीकरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीचा हा उत्साह आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळपासून हजारोच्या संख्येनं तरुणाई जी आहे ती या ठिकाणी नागपुरात आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हे ढोल ताशा पथकाचं सादरीकरण जे आहे हे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवामध्ये। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारो नागपूरकर तरुण जे आहे त्या ठिकाणी महाल परिसरामध्ये आलेले आहे आणि मोठा उत्साह संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। ढोल ताशा पथकाच्या सादरीकरणानंतर थोड्याच वेळात शिवकालीन क्रीडा प्रकार जे आहे त्याचं सादरीकरण या ठिकाणी केलं जाणार आहे आणि उत्साह आपण बघू शकतो। भगव्या पताका जे आहे त्या या ठिकाणी फडकवण्यात आलेल्या आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा हा उत्सव जो आहे तो वेगळ्या संघटनांकडून या ठिकाणी आयोजित केला जातो दरवर्षी आणि दरवर्षी त्याचं स्वरूप जे आहे ते भव्य आणि दिव्य आपल्याला पाहायला मिळतो। या संपूर्ण परिसरामध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। हजारोच्या संख्येनं तरुणाई जी आहे जी आपल्या लाडक्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। गजानन, मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उसळलेले आहेत। आपण पाहतोय राज्यभरात हा उत्साह आज दिवसभर असा सुरू राहणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या